आपले पूर्ण महाराष्ट्राभरून 120 मुलं मुली आज फुटबॉलसाठी इथे प्रशिक्षण घेत आहेत वेस्टर्न इंडिया फुटबॉल फाउंडेशनमध्ये. आणि त्यापैकी 60 मुलं मुली मेसीच्या सोबत क्लिनिक करणार आहेत. त्याचीच आज तयारी प्रिपेरेटरी मॅच झाली. तर हा सगळा कार्यक्रम मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये फुटबॉलला एक नवीन उत्साह मिळणार आहे आणि चांगले प्लेयर्स जसे माझ्या बाजूला उभे आहेत सोलापूर कोल्हापूरमधून, त्यापैकी कुणीतरी नक्कीच मेसीसारखं आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळेल. महादेवा हा उपक्रम आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी त्यांची कल्पना आहे की आपल्याला 2036ला ऑलिम्पिक्स येणार आहे. तर त्याच्यासाठी महाराष्ट्रामधले युवक युवती तयारी करून किमान आपण 10 गोल्ड मेडल्स मिळवूया. त्यापैकी जे स्पोर्ट्समध्ये अजूनपर्यंत तरी महाराष्ट्र पुढाकारमध्ये नाही आहे, उदाहरणासाठी फुटबॉल, तर त्याच्यासाठी ही एक तयारी आहे. तर याच्यामध्ये आपण 13 वर्षाचे कमी वयाचे मुलं मुली जे खूप चांगलं फुटबॉल खेळतात आणि आपले पूर्ण 36 जिल्ह्यामधून, म्हणजे गडचिरोलीमधून 2 मुलं आहेत, सोलापूरमधून आहेत, रायगडमधून आहेत, प्रत्येक जिल्ह्यातून आहेत. ते सिलेक्शन झाल्यानंतर स्काउटिंग जे वेस्टर्न इंडिया फुटबॉल फाउंडेशननी केला, मालोजी राजे इथे उपस्थित आहेत, तर त्या स्पर्धेमधून जे मुलं सिलेक्ट झालेत त्यांचं इथे प्रशिक्षण सुरू आहे. आणि या प्रशिक्षणाच्या नंतर 60 मुलं अशी तयार होतील ज्यांना स्वतः लिओनेल मेसी क्लिनिक आणि फुटबॉलचं प्रशिक्षण देणार आहेत 14 डिसेंबरला. आणि त्याच्यानंतर या सगळ्या मुलांना आपण स्कॉलरशिप आणि त्यांचं प्रशिक्षण कायम ठेवणार आहोत, या उद्देशाने की एका वेळी पुढचे 8-10 वर्षात हे सगळेच मुलं आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉलमध्ये गोल्ड मेडल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा फुटबॉल खेळू शकतील. नाही, निश्चितच फुटबॉलसाठी आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रोजेक्ट महादेवा हा अतिशय प्रेरणा देणारा आणि स्फूर्ती देणारा हा एक प्रोजेक्ट आहे. मी मनापासून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मित्रा, आणि विशेष करून मित्राच्या माध्यमातून मित्राचे CEO प्रवीण परदेशी साहेब यांनी अतिशय मनापासून हा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी यशस्वी व्हावा या उद्देशानं या प्रोजेक्टची सुरुवात केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे गेले अनेक दिवस इथं महाराष्ट्रातल्या विशेष करून ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यातनं सगळ्या जिल्ह्यातनं स्काउटिंग झालं आणि जवळजवळ 120 मुलं मुली इथं आलेले आहेत. आणि त्यातले आता जवळजवळ शेवटी 30 मुलांनी 30 मुली हे 14 तारखेला फुटबॉलचा लिजंड लिओनेल मेसी हा येणार आहे आणि त्यांना फुटबॉल खेळायचा संधी मिळणार आहे. आणि यातून निश्चितपणे फुटबॉल हा जगातला तसा बघितला तर सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे आणि गरिबांचा खेळ म्हणून हा जगामध्ये ओळखला जातो. आणि विशेष करून अशा खेळाला महाराष्ट्रामधनं कुठंतरी चांगलं राज्यस्तरावरनं म्हणजे राज्य सरकारकडून त्याला कुठंतरी सपोर्ट मिळावा या उद्देशानं हा एक चांगला प्रयत्न आहे. निश्चित आम्हाला वाटतं एक राज्य फेडरेशन म्हणून आम्हाला वाटतं यातनं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रचंड टॅलेंट आहे. या टॅलेंटला कुठंतरी राजाश्रय मिळण्याची आवश्यकता होती आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून याची सुरुवात होती आहे. जसं परदेशी साहेबांनी आता सांगितलं, याच मुलामुलींच्या माध्यमातून आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर या अंडर-13ची मुलं आज इथं यांना जर 5 वर्ष चांगलं प्रशिक्षण मिळालं तर हीच मुलं आज उद्या जागतिक पातळीवर भारताचं नाव कमावल्याशिवाय राहणार नाहीत. नक्कीच ऑलिम्पिकमध्ये आपण पाहिलं तर अनेक वेळा असं होतं की अनेक देशांना आहेत ते जवळपास 30 मेडल गोल्ड मेडल मिळतात, तिकडेच भारताचा आहे तो 1 किंवा 2 वरती आपल्याला समाधान मानावं लागतं. काय वाटतं अशा उपक्रमांमुळे येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये देखील मोठी संधी ही भारताला मिळू शकते? नाही, निश्चित आत्ता जसं सांगितलं त्या पद्धतीनं की हा एक प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आत्ता केला तर आपल्याला थोडेसे काही कालावधी जाणार आहे. आणि बाहेरच्या देशामध्ये जर आपण बघितलं उदाहरण चायनाचं जर आपण घेतलं तर लहान मुलांनाच अगदी 12 वर्षाखालील 13 वर्षाखालील मुलांना तिथं त्यांना घेतलं जातं, सिलेक्शन केलं जातं आणि त्यांना तंत्रशुद्ध असं प्रशिक्षण दिलं जातं. तोच प्रयत्न आज इथं जर आपण बघितलं अंडर-13च्याच वयोगटातलीच मुलं मुली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि म्हणून हा एक प्रयत्न आज राज्य शासनाच्या माध्यमातून फुटबॉलसाठी केलेला आहे. हा हळूहळू पुढं देखील सरकार निश्चितपणे करेल हा विश्वास आहे. आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चित एक आशादायी चित्र या प्रोजेक्टच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. क्रीडा क्षेत्रासाठी राज्य सरकारने जरी या ठिकाणी पाऊल टाकलेलं आहे, राज्य लेवलला सुरू आहे. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकांच्या या स्तरावरती हे संपूर्णपणे गेम आहेत ते खेळले गेले पाहिजेत किंवा त्यांचं प्रशिक्षण आहे ते सुरू झालं पाहिजे?
नाही, आजही खेळले जातात, सगळीकडेही खेळले जातात. स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धा सगळीकडे होत राहतात. निश्चित त्यात काय म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीनं सांघिकरित्या सगळ्यांनी जर हा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात वेगवेगळ्या खेळामध्ये चांगली आपली मुलं प्रावीण्य मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.